डिफरन्स बिटवीन रेग्युलर फेशियल, हायड्रा फेशियल आणि कोरियन स्किन ग्लास फेशियल. तर ह्या 3 फेशियल्स मध्ये बेसिक डिफरन्स काय आहे ते आज आपण बघणार आहोत. मी अपूर्वा काणे, फाउंडर ऑफ अल्केमी सलोन अँड अकॅडमी. आज या 3 गोष्टींमधला डिफरन्स आपण का बघणार आहोत, कारण आपल्याकडे येणारे खूप सारे कस्टमर्स असे आहेत की ज्यांना हे तिन्ही फेशियल्स एक्झॅक्टली काय आहेत, कसे काम करतात आणि ते कोणाला सुटेबल आहेत हे त्यांना माहिती नसतं. सो तुम्हाला माहीत करून घेण्यासाठी मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. पहिला मुद्दा, फेशियल्स. रेग्युलर जे आपण फेशियल्स करतो तर ते कुणाला केले गेले पाहिजे. रेग्युलर फेशियल्स कोणी केले पाहिजे? ज्यांना स्किन मेंटेनन्स करायचं आहे. म्हणजे काय की तुम्हाला तुमची जी स्किनची हेल्थ आहे ती रेग्युलर बेसिसवरती मेंटेन ठेवायची आहे. स्किनला काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि तुमची स्किन ऑलरेडी खूप छान आहे, हायड्रेशन लेवल उत्तम आहे आणि तुम्हाला ती सेम स्किन ही इन फ्युचरमध्ये मेंटेन करायची आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही फेशियल घेऊ शकता. रेग्युलर फेशियलचे जे बेनिफिट्स आहेत त्याच्यामध्ये तुमचं एक बेसिक जे टॅन असतं ते सगळं रिमूव्ह होतं, डस्ट सगळी रिमूव्ह होते. जे तुम्ही आपलं जे डेली रुटीन असतं त्याच्यामध्ये आपल्याला घाम येतो, आपण बाहेर पडतो, त्याचे धूळ, डस्ट, जर्म्स आपल्या स्किनवरती सगळे जमा होतात. तर ते सगळं रिमूव्ह करण्यासाठी जे रेग्युलर फेशियल आहे ते खूप उत्तम पद्धतीने काम करतं. त्याचबरोबर नरिशमेंट आणि हायड्रेशनही देण्याचं काम करतं. आता ते रेग्युलर फेशियल तुम्ही कुठलं करताय अकॉर्डिंग टू स्किन असेल तर त्याचा बेनिफिट हा तुम्हाला जास्त मिळतो आणि सायमल्टेनियसली तो जास्त काळासाठी सुद्धा टिकतो जर तुमची होम केअर प्रॉपर असेल तर. सेकंड टॉपिक, हायड्रा फेशियल. हायड्रा फेशियल कुणी करावं? ज्या स्किनची लेवल म्हणजे हायड्रेशनची लेवल ही खूप कमी झालेली आहे, ज्यांची स्किन ओव्हर डिहायड्रेटेड आहे त्या स्किनला तुम्ही हायड्रा फेशियल देऊ शकता. किंवा ज्या स्किनला खूप डीप क्लिनिंगची गरज आहे, म्हणजे खूप टॉक्झिन्स अडकलेले आहेत स्किनमध्ये, पोर्स खूप हेवी लेवल पर्यंत ब्लॉक झालेले आहेत, अशा स्किनला हायड्रा फेशियलची गरज ही सगळ्यात जास्त असते. एक्झॅक्टली हायड्रा फेशियल काय काम करतं? तर हायड्रा फेशियलच्या 4 स्टेप्स असतात. एक्सफोलिएशन, एक्स्ट्रॅक्शन, हायड्रेशन अँड इन्फ्युजन. सो ह्या 4ही स्टेप्स ज्या आहेत ह्या आपण फॉलो करतो हायड्रा फेशियलमध्ये. पण त्याची जी इंटेन्सिटी असते किंवा ते कशा पद्धतीने वापरलं पाहिजे, त्याच्यासाठी प्रॉडक्ट काय सुटेबल आहे हे सगळं स्किन अनालिसिस बघून आपण ठरवतो. थर्ड पॉइंट, कोरियन फेशियल एक्झॅक्टली आहे काय आणि कोणी केलं पाहिजे? ऍक्च्युली हे फेशियल ऑल स्किन टाईप आहे, सगळ्यांना सूट होतं, पण ऑब्व्हियसली स्किन अनालिसिस झाल्यानंतरच, कारण त्याच्यातले जे कंटेंट असतात ते बघून आपल्याला कोरियन फेशियल हे सजेस्ट करायला लागतं. तर एक्झॅक्टली कोरियन फेशियलमध्ये वेळही जास्त लागतो, पण का लागतो आणि कुणाला ते सुटेबल आहे? सो सगळ्यात पहिलं, ज्यांची स्किन खूप हेवी टॅन झालेली आहे, स्किन अनइव्हन झालेली आहे, स्किनवरती पॅचेस खूप आहेत, तर मोस्ट प्रोबॅबली त्यांना कोरियन फेशियल हे सगळ्यात जास्त सुटेबल आहे. ओपन पोर्स असते तरीही ते खूप छान कोरियन फेशियल त्यांना रिझल्ट देतं. कोरियन फेशियलमध्ये आणि एक्झॅक्टली आहे काय? तर त्याच्यामध्ये डबल क्लेन्झर, डबल एक्सफोलिएशन, डबल मसाज, डबल पॅक, फक्त त्याची प्रोसेस ही वेगळी वेगळी आहे. कोरियन फेशियल आणि प्लस हायड्रा फेशियल हे दोन्ही गोष्टी आपण क्लब करून सुद्धा क्लायंटला उत्तम रिझल्ट देऊ शकतो. आणि तुम्हालाही कोरियन फेशियल करायचं असेल तर लवकरात लवकर अल्केमी सलोनला व्हिजिट करा आणि तुम्हाला शिकायचं असेल तरी सुद्धा अल्केमी सलोन अँड अकॅडमीला व्हिजिट करा.